माझे नाव दीक्षा प्रमोद नरवडे आहे. माझे नाव आराध्या अंकुश सुंदर आहे. माझे नाव दुर्गा नितेश कदम आहे. आता जाते टीव्ही बघायला. अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? काय? आपली शेजारची शाळू वहिनी आहे ना, तिचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये आहे. तो किती फार फार इंग्लिश बोलतो. मला तर बया खूप ऐकू वाटते इंग्लिश. हो का? छान. परंतु तुला इंग्लिश आवडते का? हो तर आवडणारच ना. आजकाल इंग्लिशची प्रगती वाढली आहे, माहिती आहे ना तुम्हाला. आणि इंग्लिश बोलण्यामुळे माणूस स्मार्ट दिसतो. मी दिसते ना तशी. आणि समाजाचे आपले स्टेटसही वाढते. अगो इंग्रजी भाषेचा एवढा गर्व बरं नाही. आपली मराठी भाषा काही कमी आहे का? आपण मराठी मातृ जन्मलो. आपल्याला मराठी भाषेचा गर्व असायलाच हवा. ते काही नाही. मी तुमचा काहीच ऐकलं नाही. मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालणार. आय कॅन डू इंग्लिश. आय कॅन गॉट इंग्लिश. आय कॅन टेल इंग्लिश. नाही, अजिबात नाही. या बाबतीत मी तुझा काहीच ऐकणार नाही. मी पण तुमचा काहीच ऐकणार नाही. आपल्या मुलाला मी मराठी शाळेतच घालणार. मी कशी घालणार? मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालणार म्हणजे घालणारच. अगं तुला माहित आहे का, इंग्रजी स्कूलचा मुलगा आणि मराठी शाळेतला मुलगा त्याच्या बोलण्यात वागण्यात खूप फरक असतो. मराठी शिकलेला मुलगा इतर भाषेचा आदर करतो, परंतु इंग्रजी शिकणारा मुलगा इतर भाषेंना तुच्छ लेखतो. आणि मीही मराठी भाषेतून शिकलो. तुमच्यात थोबाड दिसतंय. थोबाड बघा ना नाशात. मला सांग, कोणाचं भलं झालं मराठी शिकून? आपल्या शेजारची शालिनी वहिनी आहे ना, तिचा मुलगा किती फार फार इंग्लिश बोलतो. माहिती आहे का तुम्हाला? हो माहित आहे. पण आपली मराठी भाषा आहे संतांच्या कीर्तनाने भारुडांनी सजली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली मराठीची गाताना काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात तुमचे संत ज्ञानेश्वर? मला नाही ऐकायचं तुमचं संत पुराण. मी नाही विचारत तुम्हाला मराठीत आहे. मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालणार म्हणजे घालणारच. आय कॅन डू इंग्लिश. आय कॅन गॉट इंग्लिश. आय कॅन टेल इंग्लिश. अगं मराठी भाषा अमृतालाही पैजण जिंकणारी आहे. तिचा गौरव अमृतापेक्षाही अधिक आहे. इंग्रजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतीचे रक्षण केले. अगं बरं ऐकू नको, पण मी तुला एक गंमत दाखवतो. ते तरी पाहशील का? अगं चल तरी. अगं चल तरी. कुठे? अगं थांब तरी. एक गाडी आली रस्ता दाखवणार आहे का मला? आयुष्यभर थांबतच आली आहे. अजून किती थांबू? अगं किती रागवतेस? अगं बाई मेले ग मेले. अरे जरा गाडी बघून चालवावी. एवढी कसली काय तुम्हाला? ह्या म्हाताऱ्यांना नीट चालता येत नाही. जरा इकडं तिकडं बघून चालवावी गाडी. खडूस मेला, धक्का दिला तर दिला, उचललेही नाही. सत्यानाश होऊ दे मेल्याचा. उडता बसू दे मेल्याचा. अगाई पायातून लय रक्त येतंय, लय दुखतंय. तिकडं कोण आहे का? तिकडे पुरा जरा ह्या म्हातारीला उचल. रडू नको आजी. उद्या झाली होती अशी. कोणाला तर सोबत घ्यायचं नाही. खूप दुसरे एक घ्यायचं.
आमच्या शाळेत नेहमी सांगत असतात की गरजूंना मदत करा, आई वडिलांना मदत करा, आजी आजोबांना मदत करा. वा वा, तुमच्या मराठी शाळेत खूप चांगलं शिकवतात. हो आजी. शिकून खूप मोठी होशील हा तू. हो आजी. अहो, तुम्ही मला हे दाखवण्यासाठी मुद्दामच केले ना. तरी पण मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालणार म्हणजे घालणारच. हो, बरं झालं तुम्हीही आले. तुम्हीच सांगा तुमच्या मैत्रिणीला सकाळपासून एकच शब्द लावलाय की मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालणार. काय झालं का भांडताय तुम्ही? सकाळपासून किटकिट लावली मी तुला एक सांगेन. माझी बहीण खूप हट्टी. तिच्या मुलाला तिने इंग्लिश शाळेत घातले व तो मोठा झाला, ऑफिसरही झाला, परदेशी गेला. काही दिवसांनी माझे भाऊ झाले. माझ्या बहिणीने तिच्या मुलाला फोन केला तेव्हा तो म्हणाला, आई तू काही येऊ शकणार नाही, तू बाबांचे अंत्यसंस्कार होतील. तुझ्याकडे वृद्धाश्रमात राहा, मी तुला दर महिन्यात पैसे पाठवत असे म्हणाला. अगं श्रेया, असं खरंच झालं का गं? हो का, मी काय खोटं बोलते? अहो, आपली मुलांनी इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन असंच होतील का हो? काय सांगता येत नाही. अगं बाई, मी खूप चुकीचं वागले. मला असा हट्टपणा करायला नको. मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच घालणार. हो. आता मला कळालं, मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच घालणार. भाषा कोणतीही असू दे, मराठी भाषा कोणतीही असू दे, भाषा मराठी असू दे किंवा इंग्रजी, आपण कोणत्याही भाषेला तुच्छ लेखायचे नाही. मराठी भाषा शिकतच दुसरी भाषाही शिकू शकतात. सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका यांनी सुद्धा मराठीतून शिक्षण घेतले आणि आज आपण त्यांच्यामुळे तर शिकत आहोत. बरोबर आहे. आणि आचार्य अत्रे हे प्रसिद्ध लेखक कवी होते, त्यांनीही मराठीतूनच शिक्षण घेतले. आणि पु ल देशपांडे विनोदी लेखक, नाटककार, कलाकार यांनी सुद्धा मराठीतूनच शिक्षण घेतले. हो, बरोबर आहे. ज्याच्या सुरांनी आपण मोहित होतो त्यात लता मंगेशकर यांनी सुद्धा मराठीतूनच शिक्षण घेतले. हो, बरोबर आहे तुमचे. आपण सर्वांनी मराठीतून